सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार। निपुण भारत अंतर्गत आपण आतापर्यंत विविध मार्गदर्शनपर कृतींचे व्हिडिओ पाहत आहेत। आज आपण संख्याज्ञान स्तर 5 या व्हिडिओवर आधारित काही कृती पाहणार आहोत। प्रथम आपण पाहू संख्याज्ञान स्तर 5 मध्ये कोणती अध्ययन निष्पत्ती आहे। तर संख्याज्ञान 5 मध्ये अध्ययन निष्पत्ती आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या विद्यार्थी ओळखतो व वाचतो। तर आता गणिताचे 0 ते 9 संख्यांची ओळख करायची तर आपल्या निपुण पेटीत सुद्धा विविध साहित्य आलेलं आहे। आपल्या निपुण पेटीत अशा अंकांच्या काड्या दिलेल्या आहेत। याद्वारे आपण मुलांना विविध खेळ घेऊन सुद्धा सांगू शकतो की 0 ते 9 पर्यंतच्या संख्या कशा ओळखायच्या व कसं वाचन करायचं। त्यासाठी आपण 0 जर घेतला तर विद्यार्थ्यांना सांगायचं आहे 0 म्हणजे काहीच नाही जेव्हा वस्तू असते तेव्हा त्याला 0 असे म्हणतात। नंतर आपण जर एक वस्तू दाखवली विद्यार्थ्यांना, एकचं कार्ड जर दाखवलं आपण तर एक विद्यार्थी एक वस्तू आणेल आणि ती वस्तू तो दाखवेल। अशाच प्रकारे निपुण पेटीत आपल्याला खूप सारं साहित्य आलेलं आहे। त्याद्वारे आपण विद्यार्थ्यांना 0 ते 9 ची ओळख करून द्यायची आहे। आता आपण अशाच प्रकारे जोड्या लावायच्या आहेत ज्यामुळे 0 ते 9 संख्यांचं दृढीकरण विद्यार्थ्यांचं चांगल्या प्रकारे होईल। तर आता मी इथे जोड्या जुळवा असं आपल्याला घ्यायचं आहे आणि हे आहे संख्या 2, 4 आणि 7। इकडे चित्र काढलेले आहेत। विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे की 2 संख्या आहेत तर 2 ची जोडी 2 शी कशी लावायची, मोजून कशी लावायची, 4 ची जोडी 4 अंकाशी कशी लावायची आणि 7 ची 7 च्या चित्रासोबत कशी लावायची। आता हे आहेत 2। आपल्याला पहिले मोजायचं आहे। इथे पानं किती आहेत 1 2 3 4 5 6 7 पानाचा 7चा संच आहे पण संख्या आहे 2। मग आपण दुसरे मोजायचे 1 2 किती आहेत फुलं 2 म्हणून या 2 ची जोडी आपल्याला लावायची आहे या 2 फुलांसोबत। अशाच प्रकारे आपल्याला 4 ची जोडी कप आहेत 4 1 2 3 4 म्हणून या 4 ची जोडी इथे लावायची आहे 4 कपांसोबत। आता 7 ची जोडी आता 1 2 3 4 5 6 7 7 पानं आहेत या पानांसोबत लावायची आहे। अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे विविध अंक द्यायचे आहेत आणि विद्यार्थ्यांकडून कृती करून घ्यायच्या आहेत। आता ही झाली पहिली कृती। आता आपल्याला विद्यार्थ्यांना आधीची व लगतची नंतरची संख्या सांगायची आहे। त्यासाठी आता आपले छोटे मुलं आहेत म्हणून मी काय केलं एक अशी कार्ड तयार केलेला आहे। आता छोटे मुलं आहेत म्हणून मी अळीचं चित्र काढलं। अशाच प्रकारे आपण विविध चित्रांद्वारे त्यांना लगतची आणि लगतची आधीची व लगतची नंतरची संख्या सांगू शकतो। बघा आता याच्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत संख्या लिहिलेल्या आहेत। मग आता मी जर म्हटलं 2 च्या आधीची संख्या कोणती तर विद्यार्थी सांगतील 1। 2 च्या आधी कोणती येते लगतची संख्या 1। 3 च्या आधी लगतची संख्या कोणती येते तर 2। असं आपल्याला आधीची संख्या प्रत्येक 9 पर्यंतच्या संख्या आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायच्या आहेत की 9 च्या आधी किती, 8 च्या आधी किती, 7 च्या आधी किती। आणि जेव्हा हे विद्यार्थी आधीची त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते विद्यार्थी गणिते पण छान सोडू शकतील आणि गणिताचा पाया भक्कम होईल। नंतर आपल्याला विद्यार्थ्यांना आधीची संख्या जर समजलं तर नंतर त्यांना सांगायचं आहे लगतची नंतरची संख्या कोणती, लगतची नंतरची संख्या कोणती। तर आता याच्यावरच आपल्याला सांगायचं आहे आपण जर 3 संख्या घेतली तर 3 च्या नंतरची संख्या कोणती लगतची, 3 च्या नंतरची लगतची संख्या कोणती तर 4। त्यांना आपल्याला हे प्रत्यक्ष कृतीद्वारे सांगावं लागेल। 3 नंतर 4, 5 नंतर 6, 7 नंतर 8 असं विद्यार्थ्यांना आपल्याला प्रत्यक्ष सांगावं लागेल। तेव्हाच त्यांच्या लक्षात येईल की नंतरची लगतची कोणती आणि आधीची लगतची कोणती। अशा पद्धतीने आपण विविध कृतींचा उपयोग करून स्तर क्रमांक 5 गाठू शकतो। धन्यवाद।
सर्व शिक्षक मित्रांना माझा सस्नेह नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आपण पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी विविध मार्गदर्शनपर कृतींचे व्हिडिओ पाहत आहोत. आपण याआधी संख्याज्ञान स्तर 4 वरील व्हिडिओ पाहिलेले आहेत. आज आपण संख्याज्ञान 5 या स्तरावरील काही कृतीपर व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग तयार आहात ना तुम्ही? आज आपण संख्याज्ञान 5 मध्ये कोणती अध्ययन निष्पत्ती आहे तर 0 ते 9 पर्यंतच्या अंकांची ओळख व वाचन ही विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे. आणि ही अध्ययन निष्पत्ती गणित विषयासाठी फार महत्त्वाची आहे. गणिताचा पाया जर भक्कम करायचा असेल तर 0 ते 9 पर्यंतच्या संख्या विद्यार्थ्यांना समजणे, ओळखता येणे व वाचता येणे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच या अध्ययन निष्पत्तीवर विविध कृती आपण पाहणार आहोत. आता आपण इथे एक कृती करणार आहे. त्या कृतीसाठी मी इथे एक चक्र घेतलेलं आहे, त्याच्यावर संख्या लिहिलेल्या आहेत 0 ते 9 पर्यंतच्या. आणि या वाटीमध्ये मी पिस्त्याची टरफले ठेवलेली आहेत. म्हणजे मी जी संख्या म्हणेल ती संख्या विद्यार्थ्यांनी या पिस्त्याचे टरफल त्या संख्यावर ठेवायचे आहेत. बघा, मग आता विद्यार्थ्यांना आपल्याला टेबल जवळ बोलवायचं आहे आणि त्यांच्याकडून ही कृती करून घ्यायची आहे. त्यासाठी मी विद्यार्थ्यांना बोलवलं आणि काय करायचं आहे, 2 म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांनी या 1 आणि 2 संख्येवर 2 टरफले ठेवलेली आहेत. म्हणजे त्याला 2चा संबोध समजलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला 4 म्हटल्यानंतर त्यांनी 4 टरफले 4 या संख्येवर ठेवली पाहिजेत. 1 2 3 आणि 4. आता 4 टरफले बरोबर त्यांनी 4 या संख्येवर ठेवले. अशाच प्रकारे आपल्याला 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे त्याच्याकडून काय करायचे आहे, संख्याज्ञान त्याला झालं पाहिजे म्हणून अशी कृती करून घ्यायची आहे. अशी प्रत्येक विद्यार्थ्याकडून कृती आपल्याला करून घ्यायची आहे. आता आपण या चक्रावर विद्यार्थ्यांनी संख्ये एवढ्या टरफल ठेवलेले आहेत. पण विद्यार्थ्यांना संख्येची अजून चांगली ओळख होण्यासाठी काय करावं लागेल तर आपण काय केलं, हे कार्ड घेतलेलं आहे. या कार्डवर 1 हा अंक आहे. काय केलेलं आहे, तिथे 1 पानाचं चित्र आहे आणि 1 कसा लिहायचा आहे. आपण अंक दाखवलेला आहे, पण लेखन अंकात आणि अक्षरात हे दोन्ही त्याला समजलं पाहिजे म्हणून आपण या कार्डद्वारे त्याची ओळख करून देणार आहे. असे 0 ते 9 पर्यंतच्या अंकाचे त्याला काय करायचं आहे, आपल्याला दाखवायचे आहेत. 2 म्हटल्यानंतर 2 पानांचं चित्र, इथे त्याला जे आवडेल ते चित्र काढायला लावलं तरी चालेल. मी इथे पानांचे चित्र काढलेले आहेत. विद्यार्थ्यांना जी गोष्ट आवडते ती तो आनंदाने करतो, म्हणून त्याला जी आवडते ते चित्र त्याला काढायला लावायचे आहे आणि 2 अक्षरात कसे लिहायचे आहेत ते आपल्याला समजून सांगायचं आहे. अशाच प्रकारे 3 आणि 0 ते 9 पर्यंतच्या संख्या आपल्याला विद्यार्थ्यांना अशा कृतीद्वारे समजून सांगायच्या आहेत. म्हणजे निश्चितच त्याला वाचन व ओळख होईल. आता ही एक टोपली घेतलेली आहे मी. या टोपलीत वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आपल्याला निपुण पेटीत खूप सारं साहित्य आलेलं आहे. त्या साहित्याचा उपयोग देखील आपण करू शकतो. आता मी काय केलं, या विद्यार्थ्यांचे संख्याज्ञान दृढीकरण झाले की नाही हे पाहण्यासाठी हा एक खेळ घेतलेला आहे. त्यासाठी मी एक संख्या कार्ड विद्यार्थ्यांना आणायला सांगितलं. त्यांनी एक संख्या कार्ड आणलं. त्यांनी आणले 2. त्यांनी आणले 2. आता मी म्हटलं टोपलीतल्या 2 वस्तू मला तू काढून दाखव. त्यांनी टोपलीत बघितल्या वस्तू आणि त्यांनी मला 2 हत्ती काढून दाखवले. 1 आणि 2. आता बघा, 2 हत्ती आणि 2 ही संख्या, म्हणजे त्याला 2 ही संख्याचे ओळख व वाचन झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांकडून 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे ओळख व वाचन विविध वस्तूद्वारे किंवा निपुण पेटीतील साहित्य वापरून करू शकतो. अशाच प्रकारे आपण विविध कृतींचा उपयोग करून सराव करून घेतला तर विद्यार्थी हा स्तर निश्चितच गाठू शकतील. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे उद्दिष्ट साध्य करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे संख्याज्ञान हा गणित विषयाचा पाया आहे. प्राथमिक इयत्तांमध्ये 0 ते 9 पर्यंतच्या अंकांची ओळख करून देण्यासाठी मागील व्हिडिओमध्ये आपण अनेक मनोरंजक कृती बघितल्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक मनोरंजक खेळातून या संख्यांचं दृढीकरण कसं करता येईल ते पाहणार आहोत. तर बघूयात पहिला खेळ. पहिल्या खेळाचं नाव आहे जिंकेल कोण. हा अत्यंत चुरशीचा खेळ आहे. मैदानी खेळ असल्यामुळे या खेळामध्ये विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटतो आणि खूप मला हा अंक आला पाहिजे ही स्पर्धा त्या मुलांमध्ये निर्माण होते आणि त्या दृष्टीने मुलांचं संख्यांचं दृढीकरण सुद्धा होतं. बघा, यासाठी आपल्याला मैदानावर या पद्धतीने एक चौकट आखून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना या पद्धतीने उभं सुद्धा करायचं आहे. आपल्याला रांगांमध्ये विद्यार्थ्यांचे 2 गट पाडून त्या दोन्ही गटामध्ये प्रत्येकी 10-10 विद्यार्थी आपल्याला घ्यायचे आहेत आणि या 10 विद्यार्थ्यांच्या आधीच संख्यांची ओळख झालेलीच आहे. आता आपल्याला फक्त दृढीकरण घ्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांना संख्या ओळखता येतात की नाही हे सुद्धा बघायचं आहे. तर विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये हे गोल म्हणजे हे विद्यार्थी आहेत आणि ह्या संख्या म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये आपण संख्या कार्ड अडकवलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं सुद्धा आहे की तुझा क्रमांक 1, तुझा क्रमांक 2 अशा पद्धतीने 0 ते 9 पर्यंतचे सर्व क्रमांक आपल्याला प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना वाटून द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांना क्रमांक दिल्यानंतर विद्यार्थ्यांना सूचना आधीच देऊन ठेवायच्या की बघ, तुझा क्रमांक मी जेव्हा उच्चारेल तेव्हा दोन्ही गटातील त्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याने या मधल्या चौकटीमध्ये आपला क्रमांक शोधून आधी पोहोचायचं आहे. विद्यार्थी तयारीत असतील, शिक्षकांनी या चौकटीबाहेर मधोमध इथे उभं राहायचं आहे आणि शिक्षक मोठ्याने अंक उच्चारतील 7, तेव्हा 7 क्रमांकाचं कार्ड असलेले दोन्ही विद्यार्थी दोन्ही बाजूंनी धावत 7 क्रमांकाच्या अंकावर येतील. जो आधी येईल तो जिंकेल. अशा पद्धतीने आपण हा खेळ खेळवून घेऊ शकतो. आधी 7 आणि क्रमांक क्रमाने म्हणायचे नाहीत, तर ते उलटसुलट पद्धतीने कधी 2 कधी 5 अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळेल अशा प्रकारे आपण हा खेळ घेऊ शकतो. या खेळामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत आनंद तर होतोच, पण प्रत्यक्ष सहभाग घेता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. मी सुद्धा संख्येपर्यंत पोहोचलो पाहिजे अशी चुरस त्याच्या मनामध्ये निर्माण होऊन उत्साहाचं वातावरण तयार होतं आणि विद्यार्थी अगदी सहजतेने 0 ते 9 पर्यंतच्या अंक सहजतेने ओळखू शकतात. अशा पद्धतीने हा खेळ आपल्याकडे जर मैदान नसेल तर वर्गखोली असेल, त्या वर्गखोली सुद्धा फरशांवर आपण अशा चौकटी आखून घेऊ शकतो. हा खेळ मुलांना नक्कीच दृढीकरणासाठी मदत करतो. यानंतर आपण दुसऱ्या खेळाकडे वळूया. दुसरा खेळ म्हणजे संगीत खुर्ची. हा आपला परिचितच खेळ आहे, पण या खेळामध्ये आपण अंकांची संगीत खुर्ची घेणार आहोत. अंकांच्या संगीत खुर्चीमध्ये मांडतात त्याप्रमाणे एक उलट आणि एक सुलट अशा खुर्च्या मांडायच्या आहेत. आपल्याला 0 ते 9 या अंकांचं दृढीकरण करायचं असल्यामुळे आपण 10 खुर्च्या आपण तिथे मांडणार आहोत आणि प्रत्येक खुर्चीवर आपल्याला क्रमांकचं कार्ड चिकटवायचं आहे किंवा आपल्याला पेनाने सुद्धा आपण क्रमांक काढून ठेवू शकतो. अशा पद्धतीने रचना केल्यानंतर 10 विद्यार्थ्यांना आपल्याला त्या खुर्च्यांभोवती फिरायला लावायचं आहे आणि संगीत सुरू करून काही वेळाने संगीत थांबवायचं आणि विद्यार्थ्यांना पटापट खुर्च्यांवर बसायला सांगायचं. विद्यार्थी खुर्च्यांवर बसतील त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला तो कोणत्या खुर्चीवर बसला आहे त्या खुर्चीचा क्रमांक सांगायचा आहे. या संगीत खुर्चीमुळे विद्यार्थी क्रमांक सांगतील आणि त्यांचं त्या संख्येचं दृढीकरण देखील होईल. शिक्षक मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज जे खेळ बघितलेत या खेळातून विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने संख्यांचं दृढीकरण होऊन संख्याज्ञान त्यांचं पक्कं होतं आणि मला खात्री आहे की तुमच्या सर्व अध्यापनामध्ये माझे हे खेळ नक्कीच पूरक ठरतील. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत संख्याज्ञान स्तर क्रमांक 4 अध्ययन निष्पत्ती आहे 9 पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून वस्तू काढून दाखवणे. तर या ठिकाणी शिक्षक मित्रांनो, आपण जर 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू या समूहातून वस्तू काढून दाखवण्यासाठी जर आपण कृतीचा अवलंब केला तर
आपली जे अध्ययन निष्पत्ती आहे हे नक्कीच आपले विद्यार्थी संपादन करतील. तर यासाठी आपण काय करूया की एक कृती करूया आणि त्यासाठी मी या ठिकाणी साहित्य आणलेलं आहे. तर ते साहित्य आपण या ठिकाणी वापरू आणि कृती करूया. चला तर शिक्षक मित्रांनो, आपण कृती करून घेऊया. तर कृती करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पेन वापरायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी अंकाचे जे ठोकळे आहेत हे वापरायचे आहेत आणि या ठिकाणी एक स्ट्रे घेतलेला आहे मी आणि स्ट्रेमध्ये रांगोळी टाकलेली आहे. तर या ठिकाणी आपण या रांगोळीच्या ठिकाणी रेती सुद्धा वापरू शकतो आणि हे जे मी पेन वापरलेले आहेत या ठिकाणी अध्ययन आपली जे गणिताची पेटी मिळालेली आहे त्या पेटीतील साहित्याचा आपण कल्पकतेनं वापर करू शकतो. तर कृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण सांगायचं आहे की विद्यार्थ्यांनो 5 वस्तू काढून दाखवा. तर या ठिकाणी विद्यार्थी 1, 2, 3, 4 आणि 5 अशा आपल्याला वस्तू काढून दाखवायच्या आणि सांगेल की बा सर ह्या मी 5 वस्तू काढून दाखवलेल्या आहेत. आणि 5 वस्तू काढून दाखवल्यानंतर आपण त्याला विचारायचं आहे की आता या अंकामधून तू 5 हा अंक शोधून दाखव. तर विद्यार्थी अशा प्रकारे 5 हा अंक आपल्याला शोधून दाखवेल. आणि आता वस्तू मोजल्या, अंक ओळखला आणि हा अंक त्याला आता आपल्याला लिहायला लावायचा आहे. तर विद्यार्थी या ठिकाणी तो 5 हा अंक या ठिकाणी आपल्याला लिहून दाखवेल. तर अशा प्रकारचे आपल्याला 9 पर्यंतच्या कृती विद्यार्थ्याकडून करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी हे जे मी ठोकळे वापरले तशाच प्रकारचे आपण अशा प्रकारचं जे अंक आहेत हे अंक सुद्धा आपण विद्यार्थ्याला दाखवू शकतो असे लिहून जर घेतले तर. आणि अशा प्रकारची कृती केल्यामुळे काय होईल की विद्यार्थ्यांना आपण वस्तू मोजण्याला साठी सांगितल्यानंतर प्रत्येक वेळी विद्यार्थी वस्तू मोजेल, काढतील. त्यामुळे संख्याज्ञान त्याची जे समज आहे हे दृढ होईल आणि आपली जी अध्ययन निष्पत्ती आहे हे अध्ययन निष्पत्ती निश्चितच तो पूर्ण करेल. तर शिक्षक मित्रांनो, आपण ही कृती समजून घेतली आणि अशाच प्रकारच्या विविध कृती आपण आपल्या अध्यापनामध्ये वापर करूया आणि आपल्या विद्यार्थ्यांचं संख्याज्ञान अधिक समृद्ध करूया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत संख्याज्ञान स्तर क्रमांक 4 आणि अध्ययन निष्पत्ती आहे 9 पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून वस्तू काढून दाखवणे. शिक्षक मित्रांनो, 0 ते 9 पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून वस्तू काढून दाखवण्यासाठी जर आपण कृतीचा अवलंब केला तर विद्यार्थी नक्कीच अंक आणि वस्तूची संख्या ओळखतील. तर यासाठी आपल्याला काही कृती करायची आहे. तर कृती करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांना गट करायचे आहेत आणि विद्यार्थ्याचा गट केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला पेटीमध्ये आलेल्या अशा प्रकारचं साहित्य आपण या ठिकाणी वापरणार आहोत. हे 9 साहित्य विद्यार्थ्याला द्यायचं आहे. तर एका गटाला द्यायचं आहे आणि हे दुसऱ्या गटाला द्यायचं आहे. म्हणजे 9 वस्तू आपल्याला त्या विद्यार्थ्याला द्यायच्या आहेत. विद्यार्थ्यांना आपल्याला हाताचे फोटो दाखवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या जवळ जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्यामधून तो जेवढे आपण हाताचे फोटो दाखवले होते तेवढेच तो त्याच्यातून साहित्य वेगळं करणार आहे. जसं की 1, 2 आणि 3 या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू हाताळल्या आणि मोजल्या आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की ह्या ज्या वस्तू काढल्या तू किती आहेत, तर तेवढंच अंक आपल्याला फळ्यावर दाखवायचं आहे आणि विद्यार्थी त्यावेळेस तो अंक दाखवेल. तर अशा प्रकारची आपल्याला कृती करून घ्यायची आहे. आणि दुसरी कृती करून घेत असताना शिक्षक मित्रांनो, जे साहित्य आपण एका विद्यार्थ्याला दिलं होतं त्या साहित्याची आपल्याला अदलाबदल करायची आहे, जेणेकरून आपली जी कृती आहे या कृतीमध्ये रंजकता वाढेल आणि विद्यार्थी आनंदानं ती कृती करतील. आणि अशा प्रकारचं आपल्याला 9 अंकापर्यंतचं संख्येचं ज्ञान विद्यार्थ्याला द्यायचं आहे. तर शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थी जेव्हा गटात काम करतो त्यावेळेस विद्यार्थ्याला निरीक्षण आणि संवाद कौशल्याचं सुद्धा त्याचा विकास होतो. त्याचबरोबर ज्यावेळेस विद्यार्थी वस्तू हाताळतो त्यावेळेस प्रत्यक्ष वस्तू हाताळणे, कृती करणे आणि संख्या ओळखणे, तर या ठिकाणी त्याचं संख्येचं ज्ञान हे
वृद्धिंगत होते आणि अशा प्रकारची जर कृती आपण एका हप्त्यातून 7 ते 8 वेळा करून घेतली तर नक्कीच आपल्या ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत हे अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी पूर्ण करेल. त्याचबरोबर काही ज्या 8 ते 10 कृती आपल्याला गणितामध्ये सांगितलेल्या आहेत, वस्तू मोजणे, हाताचे बोटं मोजणे, डॉट कार्ड, त्यानंतर पासा खेळ, कमी जास्त तुलना, चित्राची संख्या, त्यानंतर संख्या रांग. शिक्षक मित्रांनो, या कृतीपैकी संख्या रांग कृती हे तर अतिशय रंजक पद्धतीने विद्यार्थी खेळतात. तर यासाठी आपल्याला 1 ते 9 पर्यंतचे अंक लिहून विद्यार्थ्याच्या पाठीवर चिपकवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना मिक्स करायचं आहे आणि विद्यार्थी मिक्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की क्रमानं आपल्याला, जसे की फळ्यावर अशा प्रकारचा क्रम लावलेला 1 ते 9, तर अशा प्रकारचा क्रम तुम्हाला लावायचा आहे. आणि विद्यार्थी एवढ्या छानपैकी आणि आनंदानं ही कृती करतात आणि त्यांचं या कृती केल्यामुळे आणि रंजकता असल्यामुळे विद्यार्थी संख्याज्ञान त्याचं समृद्ध होईल. तर अशा प्रकारे शिक्षक मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकून घेतला आणि अशा प्रकारची कृती आपण आपल्या वर्गामध्ये कराल. धन्यवाद. सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. निपुण भारत अभियान अंतर्गत आपण विविध मार्गदर्शनपर कृतींचे व्हिडिओ पाहत आहोत. आज आपण गणित विषयातील स्तर क्रमांक 5 या विषयाचा व्हिडिओ पाहणार आहोत. मग स्तर क्रमांक 5 मध्ये कोणती अध्ययन निष्पत्ती आहे हे आपण सुरुवातीला पाहू. तर स्तर क्रमांक 5 मध्ये 0 ते 9 अंकांचे वाचन व ओळख हे विद्यार्थ्यांना झाले पाहिजे. म्हणजे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो व वाचतो हे विद्यार्थ्यांना करता आले पाहिजे. त्यासाठी आपण आता काही कृती करणार आहोत. तर त्यापैकीच पहिली कृती आहे टोपल्यांची. आता मी 2 टोपल्या घेतल्या. किती टोपल्या घेतल्या? 2 टोपल्या घेतल्या. या टोपलीत काही वस्तू ठेवलेल्या आहेत. या टोपलीत मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आपण जेव्हा प्रत्यक्ष वर्गात हे करणार आहे तेव्हा विद्यार्थ्यांसमोर पण आपल्याला 2 टोपल्या ठेवायच्या आहेत. आता मी एका टोपलीतील काही वस्तू, एक वस्तू मी उचलली आणि सांगितलं हा काय आहे? एक चेंडू आहे. विद्यार्थ्यांना पण आपल्याला वर्गात असंच सांगायचं आहे की तू पण तुझ्या टोपलीतली एक वस्तू उचल आणि सांग मला एक वस्तू आहे. आता मी या टोपलीत अजून एक चेंडू टाकला. किती झाले? 2. किती झाले? 2. आता मी या टोपलीत अजून एक चेंडू टाकला. किती झाले? 3. किती झाले? 3. अशाच प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची ओळख व वाचन करून द्यायचे आहेत. आता हे झालं टोपल्यांचं उदाहरण. परंतु आपल्याला विद्यार्थ्यांना दैनंदिन गणिताचा अभ्यास जर करायचा असेल तर आपण सकाळी उठल्यापासून अगदी संध्याकाळपर्यंत गणित विषयाशी जोडलेलं असतो. परिसरातील आपण पाने, फुले किंवा वर्गातील काही वस्तू जर घेतल्या आणि त्या टोपलीत आपण ठेवल्या किंवा तसेही ठेवल्या आणि विद्यार्थ्यांना म्हटलं की यातल्या आपल्याला 0 ते 9 पर्यंतच्या संख्या तू आम्हाला काढून दाखव. आता विद्यार्थी काय करतील? त्यांच्या घरून पाने फुले आणतील आणि जेव्हा विद्यार्थी स्वतः ह्या वस्तू आणतील आणि त्या आपल्याला मोजून दाखवतील, त्या ओळखतील, वाचन करतील, ते जास्त प्रभावी होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या अगदी चिरकाल स्मरणात राहणार आहे. आपण अशाच प्रकारच्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे. आता आपण पाहणार आहे कृती क्रमांक 2. आताच मी म्हटलं की गणित विषय हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. आपण गणिताचा वापर अगदी सकाळी उठल्यापासूनच करतो. मग आपल्याला जर संख्या 4 सांगायची आहे आणि मी 4 संख्येबद्दल जर एक वाक्य विद्यार्थ्यांना सांगितलं की माझ्या घरी 4 मांजरींचे पिल्ले आहेत, माझ्या घरी 4 मांजरींचे पिल्ले आहेत. आता 4 संख्या असलेले 10 वाक्य तू तुझ्या घरून विचारून आणायचे आहेत आणि मला सांगायचे आहेत. आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे. वर्गात काही विद्यार्थी असे असतात की त्यांना अगदी स्पष्टपणे लगेच आपण काही सांगितलं तर ते उत्तर देतात. आता वर्गातील काही विद्यार्थी म्हणतील माझ्या वडिलांनी 4 आंबे आणले मॅडम, माझ्या ताईने 4
लाडू केले, माझ्या आईने 4 पोळ्या केल्या. म्हणजे 4 या संख्येचा त्यांचा संबोध अगदी स्पष्ट होईल. अशाच प्रकारे आपण 3 या संख्येचा, 2 या संख्येचा म्हणजे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा त्यांचा जो संबोध आहे तो स्पष्ट करायचा आहे. ते जर आपण 0 ते 9 अंक त्यांनी प्रत्येक वाक्य असं संख्येशी निगडित केलं तर त्यांना संख्यांची ओळख पण होईल आणि वाचन पण करता येईल. कृती क्रमांक 3 गणित विषयासाठी आपल्याला सर्वात प्रभावी साधन जर असेल तर ती आहेत आपल्या हाताची बोटे. बोटांवर आपण 0 ते 9 संख्यांची ओळख करून देऊ शकतो. त्यासाठी आपण एक बोट दाखवायचं, 1, 2, 3 अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंत बोटं मोजून त्यांना 0 ते 9 संख्यांची ओळख व वाचन करून देऊ शकतो. अशा विविध कृतींचा उपयोग करून आपण स्तर क्रमांक 5 मध्ये विद्यार्थी गतीने पुढे नेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा गणित विषयाच्या संख्याज्ञानासाठीचा अध्ययन स्तर आपण निश्चित केलेला आहे. या प्रत्येक अध्ययन स्तरामध्ये विद्यार्थ्यांनी प्रभुत्व संपादन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी शिक्षकांनी आनंददायी कृती आणि खेळांचा अवलंब केला तर निश्चितच विद्यार्थी 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची ओळख आणि वाचन ही क्षमता प्राप्त करून घेऊ शकता. चला तर या 5व्या स्तरासाठी आपण काही कृती घेऊयात. पहिली कृती म्हणजे चित्र पहा आणि मोजा. विद्यार्थ्यांना चित्र बघणे आणि काढणे ह्या दोन्ही गोष्टी आवडतात. त्यासाठी शिक्षकांनी फळ्यावर काही चित्र काढून दाखवायची आहेत. बघा, मी इथे फळ्यावर काही चित्र काढलेली आहेत आणि ही चित्रे पहिले शिक्षक विद्यार्थ्यांना मोजून दाखवतील. 1, 2, 3, 4 आणि 5. त्या पाठोपाठ विद्यार्थी देखील 1, 2, 3, 4 आणि 5 या पद्धतीने अंक मोजतील. त्यानंतर मग शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्याला जे पूरक साहित्य संच मिळालेला आहे निपुण पेटीमध्ये, त्यात मोजणीसाठी काही टोकन आलेले आहेत. तर हे टोकन विद्यार्थ्यांना शिक्षक दाखवतील. यामध्ये विविध रंगांचे टेडी बियर विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. विद्यार्थ्यांच्या समोर काही टोकन टेबलवर शिक्षक ठेवतील आणि मोजून दाखवतील. 1, 2, 3, 4, 5. त्या पाठोपाठ विद्यार्थी देखील म्हणतील 1, 2, 3, 4 आणि 5. अशा पद्धतीने आधी चित्र दाखवून नंतर वस्तू दाखवायच्या आहेत. त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना कृती करून दाखवणार आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर 5 टाळ्या वाजवून दाखवतील. 1, 2, 3, 4, 5. विद्यार्थ्यांना देखील 5 वेळा टाळ्या वाजवण्यास सांगतील. विद्यार्थी आनंदाने टाळ्या वाजवतील. त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना फळ्यावर रेषा काढून दाखवतील आणि मोजून देखील दाखवतील. 1, 2, 3, 4, 5. शिक्षकांच्या पाठोपाठ विद्यार्थ्यांनी देखील ह्या रेषा मोजायच्या आहेत. शिक्षक म्हणतील 1, 2, 3, 4, 5. विद्यार्थी देखील पाठोपाठ 1, 2, 3, 4, 5 म्हणतील. म्हणजे विद्यार्थ्यांना 5 या अंकाची आता ओळख होऊ लागलेली आहे. तेव्हा शिक्षक 5 हा अंक थोडा मोठ्या आकारात फळ्यावर लिहितील आणि मोठ्याने म्हणतील 5. तेव्हा विद्यार्थी शिक्षकांपाठोपाठ 5 हा अंक उच्चारतील. ह्या सर्व पद्धतीने शिक्षकांनी 5 या एकाच अंकाची ओळख एकाच वेळी करून द्यायची आहे, जेणेकरून त्या अंकाचे ओळख तर होईलच, शिवाय दृढीकरणही होईल. त्यावेळी शिक्षकांनी 5 या अंकासोबतच 0 ते 9 पर्यंतच्या प्रत्येक अंकाची पहिले चित्र वापरून, नंतर वस्तू वापरून, नंतर टाळ्यांच्या कृतीतून, रेषा ओढून आणि शेवटी संख्येचं जे नाम आहे त्याचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्या फळ्यावर काढून विद्यार्थ्याला त्या प्रत्येक अंकाची ओळख करून द्यायची आहे. मग त्या अंकाची ओळख झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या अंकाच्या दृढीकरणासाठी काही खेळ पण शिक्षकांनी घ्यायचे आहेत. त्यात हवेत अंक काढूया हा खेळ विद्यार्थ्यांना खूप आवडतो. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या समोर थोडीशी पाठ करून हवेमध्ये अंक काढायचा आहे. अशा पद्धतीने अंक काढल्यानंतर विद्यार्थी आता 5 या अंकाची ओळख झालेली असल्यामुळे तो अंक ओळखतील आणि 5 हे उत्तर आल्यानंतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, आनंद मिळेल त्यांना की अरे मला अंक ओळखता आला. या खेळातून विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या प्रत्येक अंक शिक्षकांनी काढून दाखवले तर विद्यार्थी ते सहज ओळखू शकतात.
त्यानंतर आपल्या मित्राच्या पाठीवर खेळ खेळण्याचा सुद्धा एक उपक्रम आहे की शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथम विद्यार्थ्याच्या पाठीवर अंक काढून दाखवतील. ज्याच्या पाठीवर तो अंक काढला आहे तो विद्यार्थी तो अंक ओळखेल. या पद्धतीने विद्यार्थ्यांना सुद्धा आपसामध्ये मित्राच्या पाठीवर अंक काढण्याचा सराव आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व कृती करून एक एक अंकाचं दृढीकरण आणि सराव विद्यार्थ्यांना देऊ शकतो. शिक्षक मित्रांनो, अंक ओळख म्हणजे केवळ संख्येचं नाम नाही, तर अंक ओळखीमध्ये अंकांची नाव, त्याचं चिन्ह आणि त्याचा अर्थ किंवा मूल्य या तिन्हीचा सहसंबंध लावून जेव्हा त्याचा वापर विद्यार्थी करतो तेव्हाच तो अंक शिकला असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या सर्व पद्धतींचा अवलंब करून आनंददायी पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 या अंकाची नक्कीच ओळख करून देऊ शकतो. मला खात्री आहे की तुम्हाला ह्या सर्व पद्धती खूप आवडल्या असतील. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थ्यांना संख्यांची ओळख करून देत असताना आपल्याला अनेक समस्या जाणवतात. ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांकडून अंक वाचन करून घेतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या पद्धतीने ते आपल्या मागोमाग व्यवस्थित वाचतात. परंतु आपण जेव्हा त्यांना विचारतो की मला यामधला 5 दाखव, मला यामधला 4 दाखव, त्यावेळेला मात्र ते गोंधळतात, कारण त्यांना खऱ्या अर्थाने संख्यांची किंवा अंकांची ओळख झालेली नसते. आता याचाच अर्थ असा होतो की 0 ते 9 अंकांची ओळख आणि वाचन विद्यार्थ्यांना येणे ही जी अध्ययन निष्पत्ती आहे, या अध्ययन निष्पत्तीपर्यंत विद्यार्थी पोहोचलेले नसतात. आता हीच निष्पत्ती आपल्याला साध्य करण्यासाठी वर्गामध्ये काही कृतींचा समावेश करावा लागेल. आता विद्यार्थ्यांचा वयोगट लहान असल्यामुळे त्यांना मनोरंजक पद्धतीने जर का आपल्याला छान ह्या कृती करून घेता आल्या तर त्या अधिक फायदेशीर ठरतील. आणि म्हणूनच आज मी काही कृती इथे आपल्याला दाखवणार आहे. आज माझ्याकडे ह्या मी 2 टोपल्या घेतलेल्या आहेत. आता ही कृती मी वर्गामध्ये घेते आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या जवळ बोलावणार आहे आणि एक एक विद्यार्थी या टोपलीमधलं एक एक अंक कार्ड इथे उचलेल आणि जेवढा अंक कार्ड त्यांनी उचललेला आहे तेवढेच मोजून तो यामधले बॉल काढेल. उदाहरणार्थ हे 4 आहेत तर तो 4 बॉल काढेल. आणि जो विद्यार्थी असं बरोबर आपला अंका एवढ्याच वस्तू यामधून काढेल तो जिंकला. इतर विद्यार्थी त्याच्यासाठी टाळ्या वाजवतील. म्हणजे हा एक जिंकण्याचा आनंद सुद्धा मुलांच्या चेहऱ्यावर असेल. आणि ही कृती अतिशय मनोरंजक पद्धतीने वर्गामध्ये घेतल्या जाईल आणि संख्या ओळख आणि वाचन दोन्ही गोष्टी साध्य होतील. त्याच नंतर आता याच साहित्यातून आपण दुसरी कृती घेणार आहोत. मी यामधले काही अंक कार्ड समोर ठेवणार आणि एका एका विद्यार्थ्याला बोलावणार आणि त्याला सांगणार, हे बघ, हा अंक वाच, किती आहे? 2. मग यामधल्या 2 चेंडू तू काढ आणि इथे ठेव. मग तो यामधले 2 चेंडू काढेल आणि इथे ठेवेल. मग तो त्याला सांगेल की हा सुद्धा तू अंक वाच आणि यातले तेवढे चेंडू काढून तू याच्या बाजूला ठेव. मग तो वाचेल की हा अंक 5 आहे आणि यामधले मोजून तो 5 चेंडू इथे काढून या 5च्या बाजूला ठेवेल. आता हा जो सराव आहे हा आपल्याला वारंवार घ्यावा लागेल, जोपर्यंत त्याला वस्तूंचा संच आणि अंक या दोघांची पण ओळख बरोबर होत नाही तोपर्यंत. ही सुद्धा एक मनोरंजक अशी कृती आहे जी वर्गात आपल्याला घेता येईल. यानंतर आणखी एक तिसरी कृती मला आपल्याला सांगावीशी वाटेल की ही आहे याहीपेक्षा अधिक गमतीदार. ती म्हणजे अंकांची आपण ट्रेन बनवणार. ही अंक कार्ड्स मी सर्व मुलांना वाटून देणार आणि मग मी क्रमाने सांगणार की चला बरं मुलांनो, आता आपल्याला ट्रेन बनवायची आहे अंकांची. चला, 1 नंबरचा डब्बा, 2 नंबरचा डब्बा, 3 नंबरचा डब्बा, अशा पद्धतीने इंजिनचे हे सर्व डब्बे एका मागोमाग लागतील, एकमेकांचं शर्ट पकडतील आणि ते गोल रिंगण करून वर्गामध्ये धावायला लागतील. हा सुद्धा अतिशय असा मनोरंजक असा खेळ अंकांचा या माध्यमातून आपल्याला घेता येईल आणि विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने आणि आनंददायी पद्धतीने या कृतींमधून शिकतील आणि अंक ओळख आणि अंक वाचन या अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचतील याची मला आशा आहे. आपल्या सगळ्यांनाच ह्या कृती आवडल्या असतील असं मला वाटतं आणि आपण सुद्धा याचा वापर आपल्या वर्गात करावा. धन्यवाद.